धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा गणमूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ब्राह्मणोवाच सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च देहिनां यद् यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद्बुधा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे आजच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांना या पाडव्याच्या दिवाळीच्या पाडव्याच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि त्याचप्रमाणे सर्वांचं कल्याण व्हावं, त्यांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त व्हावेत आणि त्यांच्या मनातील सर्व मनोरथ परिपूर्ण व्हावेत अशा प्रकारची कामना मी या ठिकाणी प्रगट करतो. सर्व श्रोत्यांना माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा आणि भगवंताची कृपा आपणाला प्राप्त व्हावी अशी सदिच्छा. याप्रमाणे या एकादश स्कंधातील तत्त्वज्ञानाचे विवरण या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात आणि याच अनुषंगाने यदू आणि अवधूत यांचा संवाद चालू आहे. या ठिकाणी अवधूत यदूला आपण कोणाकोणाला गुरु केलं हे सांगतात. या ठिकाणी गुरु केलं म्हणजे काय? गुरु केलं म्हणजे गुरुत्व हे स्वीकारलं पाहिजे. आता गुरु दोन प्रकारचे असतात. आपल्याच बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून कोणाकडून गुण ग्रहण करायचे तर कोणाचे दोष सोडून द्यायचे. म्हणजे दोष त्याग आणि गुणग्रहण या दोन गोष्टी यालाच म्हणतात सारासार विवेक. तेव्हा विवेक म्हणजे काय? विवेक हा सार आणि असार. सार तेवढं घ्यायचं आहे आणि असार सोडून द्यायचं आहे. अनेक लोक, मला एक गोष्ट आठवते ज्यामध्ये फार पूर्वी एक ललित लेख एकाने लिहिला होता आणि तो ललित लेख होता टिळक आणि सुपारी. काय हो टिळक आणि सुपारी? त्याने असं लिहिलं होतं की लोकमान्य टिळक हे एवढे राष्ट्रपुरुष होते आणि ज्यांनी केवळ स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशा प्रकारची भूमिका घेऊन अगदी तेल्या तांबोळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी स्वातंत्र्याचं समर या ठिकाणी एक नवीन आकांक्षा निर्माण केली, नवीन ऊर्जा निर्माण केली असे टिळक, ज्यांच्या पगडीकडे बघितल्याबरोबर असं लक्षात यायचं की ज्यांच्या पगडीच्या खाली आग आहे आणि डोळ्यामध्ये स्वातंत्र्याचं स्वप्न आहे, ज्यांच्या लेखणीला एक धार आहे. केसरीसारख्या वर्तमानपत्रातून सर्व इंग्रज सरकारांना त्यांनी हादरून सोडलेलं होतं आणि इंग्रज सरकार त्यांच्या लेखणीला घाबरत होतं. म्हणून लेखणी छे सर्प जिम्हा कालियाची डंखिनी असं आपण त्यांच्या संदर्भात म्हणतो. आणि म्हणून सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय यासारख्या लेखाचा आजही आपण उल्लेख करतो. सांगायचं तात्पर्य असं की टिळकांचे हे मोठमोठे गुण आपण घेतले पाहिजेत आणि त्यांनी वर्णन केलंय की तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो. तुमचं स्मरण हे आम्हाला नेहमी स्फुरणदायी घडलं पाहिजे. पण टिळकांच्या बरोबर अनेक लोक होते. टिळकांचे काही गुण लोकांनी घेतले. कुणी त्यांचं शौर्य घेतलं म्हणजे इंग्रजांच्या विरोधातलं त्यांची भूमिका जहालमतवादाची ती घेतली. कुणी त्यांच्यासारखी पगडी धारण केली, कुणी त्यांच्यासारखी बूट धारण केले, कुणी त्यांच्यासारखी काठी धारण केली, कुणी त्यांच्यासारखं वर्तमानपत्र सुरू केलं. एक जण होता तो म्हणला आम्ही टिळकांचं बरोबर अनुकरण करतो. म्हणले काय? त्यांना सुपारी खाण्याची फार हौस आहे म्हणले. सुपारी खाण्याची सवय टिळकांची ती मी घेतली. आता हे म्हणणं कसं आहे? टिळक किती मोठे, टिळकांचं काय घ्यावं? सुपारी खाणं हे घ्यावं का त्यांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नाची भूमिका घ्यावी, त्यांच्यामधील जहालता घ्यावी आणि त्यांच्यामधील अभ्यास घ्यावा. गीता रहस्यासारखं तत्त्वज्ञान ज्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलं तेव्हा त्या टिळकांचं गणितावरचं प्रभुत्व घ्यावं का त्यांचं तत्त्वज्ञान घ्यावं
का त्यांच्यासारखं फक्त सुपारीच कात्रत बसावं? म्हणून काय घ्यावं हे महत्वाचं आहे. गुण म्हणजे काय? कोणाचे गुण घ्यायचे तर कोणाचे दोष टाकायचे. म्हणून टिळक सुपारी खात होते म्हणून मीही सुपारी खाऊ लागलो या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी टिळक आणि सुपारी नावाच्या लेखात त्यांनी असे लिहिलंय की काही लोक अवगुणाचं अनुकरण करतात आणि तेच फार महत्वाचं आहे असं त्यांना वाटतं आणि तीच परंपरा आहे असं त्यांना वाटतं. ही अंध परंपरा आहे. असो, याप्रमाणे गुरु म्हणजे काय? बाईम्या गुरु केला, गुरु केला, 1.25 रुपया दिला बाईम्या गुरु केला, असा गुरु उपयोगाचा नसतो. 1.25 रुपया देऊन कुणी गुरु करता येत नसतो आणि तो गुरुही नसतो. का? तर केवळ पैशाच्या लोभाने गुरुत्व प्राप्त होत नसतं आणि पैसा देऊन देखील गुरु स्वीकारता येत नाही. पैसा देऊन सुद्धा आपण गुरुला विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणून गुरु हा कसा असावा, गुरु कसा श्रेष्ठ असावा. आणि रामदास स्वामींनी म्हटलंय, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नयेत. एका अडक्याला 3 गुरु मिळाले तरी करू नयेत म्हणले असे गुरु काय उपयोगाचे? अहो, जे गुरु खरं आत्मज्ञान सांगत नाहीत ते गुरु उपयोगाचे नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी गुरुत्व म्हणजे काय? गुरुत्व म्हणजे श्रेष्ठत्व. म्हणजे आपण गुणग्रहण केलं पाहिजे, गुणग्राहकता आपल्यामध्ये असली पाहिजे. दोषांच्छादयते स्वयं कुरुते. दोषाला गुरुचा दोष आहे. काही गोष्टी गुरुच्या असतात, सदोष असतात, परंतु त्या घ्यायच्यात का? नाही. गुरुचे सदोष असणारा काही भाग घ्यायचा नाही. गुरुचं चांगलं तेवढं घ्यावं, म्हणून जे चांगलं आहे तेवढं घ्यावं. म्हणून यद्यत आचरिते, या ठिकाणी जे जे चांगलं आहे असं वर्णन केलंय उपनिषदामध्ये की यद्यदाचरिते, जे जे यद म्हणजे जे चांगलं आहे, सुचरितानी आचरितव्यानी, जे जे चांगलं आहे, जे जे सुचरित आहे म्हणजे चांगलं आहे, जे जे यद्यत सुचरितानी तत्तत् आचरितव्यानी नो इतराणी. इतरांचं आचरण करू नये, इतर गोष्टीचं आचरण करू नये. जे सुचरित आहे, जे चांगलं आहे ते घ्यावं. अर्थात गुणग्राहकता म्हणतात त्याला. म्हणून काय घ्यावं, गुरुचं सुद्धा काय घ्यावं आणि काय सोडावं. या ठिकाणी 24 गुरुचे जे विवरण करण्यात आलेले त्यामध्ये काहींच्याकडून घेतलंय, उदाहरणार्थ समुद्राकडून घेतलंय गांभीर्य, पृथ्वीकडून घेतली क्षमा, आकाशाकडून घेतलंय निर्लेपता, वाऱ्याकडून घेतलंय कुठेही न थांबणे. त्याचप्रमाणे अशा प्रत्येकाकडून, कबुतराकडून काय घेतलं? अहो, कबुतराकडून घेतलंय की कुठेही सक्त व्हायचं नाही. म्हणजे इथे काय झालं? गुण नाही घेतला तर दोष टाळलाय. म्हणून काही ठिकाणी गुणग्राहकता आहे तर काही ठिकाणी दोष निस्सारत आहे. म्हणून दोष बाजूला करणे आणि दोषही आपल्याला दिसला पाहिजे आणि गुणही दिसला पाहिजे. गुणाचं ग्रहण केलं पाहिजे आणि दोष बाजूला केले पाहिजे. म्हणून कपोताकडून हा गुण घेतला म्हणजे त्याचे दोष स्वीकारायचे नाहीत असं ठरवलं. केवळ कुटुंब शांत आत्मा, केवळ कुटुंब आत्मा आपण होऊ नये, केवळ कुटुंबामध्ये, कुटुंबाच्या भरणपोषणामध्ये आपण तल्लीन राहू नये हे त्याच्याकडून घेतलं. म्हणजे इथे त्याचे दोष टाळलेले. त्याचप्रमाणे मधमाशीकडून, मधमाशी कष्टाने मध संचय करते आणि शेवटी त्या ठिकाणी तिला सगळा मध सोडून स्वतःच्या जीवाला मुकावं लागतं. म्हणून कोणीही संचय करू नये ही भूमिका स्वीकारली. म्हणून या ठिकाणी दोष टाळलेले. त्याचप्रमाणे पिंगला वेश्येचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पिंगला नाम वेश्यासीत विदेह नगरे पुरा. या ठिकाणी अवधूत म्हणतात, हे राजा, विदेह नगरामध्ये एक पिंगला नावाची वेश्या राहत होती. ही वेश्या तस्यामे शिक्षितम किंचन. तिच्याकडून मी काही गुण घेतला म्हणले. वेश्येकडून? हो म्हणले, वेश्येकडून सुद्धा. अहो, जगामध्ये एवढे काही गोष्टी आहेत की एकही गोष्ट टाकण्यासारखी नाही. सगळ्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे. मग गुण तरी घेतला पाहिजे किंवा दोष तरी टाळला पाहिजे. तस्याने शिक्षितम किंचित. तिच्याकडून मी देखील शिक्षण घेतलं. शिकलो. काय शिकलात? तर त्यांनी सांगितलं, ही पिंगला नावाची वेश्या ही सा स्वैरिण्य एकदा कांतम. ती स्वैरिणीच होती. ती केवळ या अर्थोपजीवी आपल्या उपनिष्यंती, केवळ संकेत जीव. या ठिकाणी संकेत जीवी म्हणजे केवळ सांकेतिक दृष्टिकोनातून या पुरुषांना आपल्याकडे बोलवायचं आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पैशावर आपलं जीवन भागवायचं. याप्रमाणे देह विक्रय करणारी, ज्याला आपण वेश्या म्हणतो किंवा पण्यांगना देखील एक शब्द आहे, त्या पण्यांगना म्हणतो ती.
तस्यामे शिक्षितम किंचित निबोध नृपनंदन. ती विदेहाच्या नगरीत होती. विदेहासारख्या राजाच्या नगरीत पण देहाचा विचार करणारी ही स्त्री, देहावर जगणारी स्त्री विदेहाच्या नगरीत देहावर जगत होती. अभूतकाले बहिर्द्वार विवृती रूपमुत्तमम. तिचं रूपही सुंदर होतं, त्याप्रमाणे तारुण्य होतं. आणि नेहमीप्रमाणे ती एके दिवशी आपल्या दरवाजात येऊन बसली. संध्याकाळची वेळ होती. तिने गजरे वगैरे लावले, त्याप्रमाणे चांगल्या प्रकारच्या वेशभूषा केशभूषा करून ती दारात बसली. आणि आता कुणीतरी चांगला भरपूर पैसा देणारा कुणीतरी भेटेल, धन देणारा कुणीतरी पुरुष येईल म्हणून ती वाट पाहत होती. संध्याकाळ झाली, रात्रही झाली. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, तरी एकही गिऱ्हाईक तिच्याकडे फिरकला नाही, एकही पुरुष तिच्याकडे फिरकला नाही. ती वाट पाहत होती एखादा धनवंत येईल, तान शुल्कदान वित्तवता, कुणीतरी धनधान्य समृद्ध असणारा, धनाढ्य असणारा एखादा श्रीमंत माझ्याकडे येईल आणि मला पैसे देईल म्हणून ती वाट पाहत होती. परंतु संकेतोपजीविनी, ही संकेतावर उपजीविका करणारी स्त्री वाट पाहिली. खूप पूर्ण रात्र गेली, 12 वाजले. म्हणली बस आता सगळं वाया गेलं. म्हणले आपण एवढं वेशभूषा केली, केशभूषा केली, या ठिकाणी दारात बसलो, सगळ्या प्रकारचा नट्टाफट्टा केला आणि एकही पुरुष फिरकला नाही. एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्य विलंबती. रात्री 12 वाजले, 1 वाजला. बस म्हणले आता कोणी येणार नाही. शेवटी आपापल्या दरवाजातून आतमध्ये आली, दरवाजा लावला आणि निर्गच्छन्ती प्रविशती निशीत समपद्यत. कंटाळून गेली आणि निराश झाली. म्हणले अरे आपण इतके वेळ वाट पाहिली, एकही पुरुष आपल्याला भेटला नाही, एकही पुरुष आपल्याला पैसे देणारा मिळाला नाही. आणि मग निर्वेद. निर्वेद म्हणजे काय? या ठिकाणी शब्द वापरलाय निर्वेद, परमोजज्ञे चिंता हेतु सुखावहा. निर्वेद स्थितीला आली. निर्वेद ही एक शांत रसाचीच अवस्था आहे. निर्वेदाचा या ठिकाणी स्थायी शांत रसाचा स्थायी निर्वेद आहे असं म्हटलंय. निर्वेद म्हणजे काय? वेदाच्या विरुद्ध निर्वेद शब्द आहे का? नाही. निर्वेद रसा हा निर्वेद नावाचा जो स्थायी आहे तो काय आहे? तो रितेपणाचा, आपले आपण ठाव घेण्याचा. निर्वेद हा एक अशा प्रकारचा स्थायी आहे की तो रितेपणाचा, आपण स्वतःचा विचार करणे, कुठल्याही गोष्टीचा सोस न बाळगता आपण जेव्हा निराश होऊन समस्थितीला येऊन आपलाच विचार करतो तेव्हा त्याला निर्वेद म्हणतात. आपले आपण विचार करण्याचा हा जो क्षण आहे, आता आपल्याला कोणी नाही, आता कोणी आपल्याकडे येणार नाही, ती निराश झाली. पण निराश याचा अर्थ नैराश्य नाही. निराश झाली म्हणजे ती हताश झाली नाही. तिथे तिच्या मनामध्ये एक सात्विक भाव उत्पन्न झाला, सत्वभाव उत्पन्न झाला, जो सत्वभाव शांत रसामध्ये परिवर्तित होतो. कारण शांतरस हा जो आहे हा सत्व गुणसंपन्न आहे, म्हणून सत्वगुण हाच शांत रसामध्ये परिवर्तित होत असतो. याप्रमाणे ती शांतपणाने बसली आणि विचार करू लागली. गंभीरपणाने विचार केला. ती म्हणाली अरे इतके वेळ मी ज्या परपुरुषाची वाट पाहत होते त्याच्याऐवजी खरोखर जो परपुरुष आहे त्याची जर मी वाट पाहत राहिले असते तर आजपर्यंत तो प्रसन्न झाला असता. या ठिकाणी परपुरुष रतले परपुरुषाशी आपल्याला माऊलींचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. त्यांच्या एका काव्यामध्ये रतले परपुरुषाशी असं त्यांनी म्हटले. तुकाराम महाराजांनी सुद्धा आधल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलीये. या ठिकाणी संसार हा आधीचा भ्रतार आहे आणि परमार्थ ईश्वर हा दुसरा भ्रतार आहे, म्हणून तो परपुरुष आहे. परपुरुष म्हणजे परमेश्वर हाच एकमेव पुरुष आहे, दुसरा पुरुष नाही. या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समास आपल्याला घेतला पाहिजे. हाच एकमेव पुरुष. कोणता? परमेश्वर हाच पुरुष, तो परपुरुष. परका पुरुष नव्हे. या ठिकाणी आपण भेद केला पाहिजे. परका पुरुष हा समास वेगळा आहे आणि परपुरुष म्हणजे परमेश्वर हाच पुरुष. इथे आपल्याला त्याची प्रतीती येते आणि म्हणून रतले परपुरुषाशी याचे विवरण आपण बघतो आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या वेगवेगळ्या अभंगांच्या मध्ये हे वर्णन आलेलं आहे, विरहिणींच्या मध्ये आलेलं आहे. तिथे परपुरुष म्हणजे परमेश्वर हा पुरुष, तोच एकमेव पुरुष आहे, बाकी आपण पुरुष नाही. आणि म्हणून या ठिकाणी ती विचार करू लागली. आता इथे शांतपणाने आत्म तल्लीन होऊन
वैराग्य संपन्न होऊन ते विचार करू लागले की अरे एवढ्या वेळात जर मी त्या खऱ्या परपुरुषाला जर चिंतलं असतं, भजलं असतं, चिंतन केलं असतं, मनन केलं असतं, तो प्रसन्न झाला असता, असा मनात विचार आला आणि एकदम शांत तिची वृत्ती झाली. न ह्यंगा जात निर्वेदो देहबंधम जे हा सती. तिच्या मनामध्ये निर्वेदन स्थिती निर्माण झाली, शांत स्थिती निर्माण झाली, वैराग्य उत्पन्न झालं. या ठिकाणी यथा विज्ञान रेतो मनुष्यो ममताम नृप. आणि मग तिला स्वतःबद्दलच तिच्या मनामध्ये एक जुगुप्सा निर्माण झाली. ती म्हणू लागली अहो मे मोह विततीम पश्चाता विजितात मना. अरे मी किती वाईट, मी केवळ मोहाच्या नादी लागले, मी केवळ देहाच्या नादी लागले. या कांता सतकता काम येन बालिशा. मी केवळ पुरुषाची वाट पाहत राहिली, एका कांता भाव या पुरुषाकडे मी पाहत राहिले कांताभावाने. परंतु खऱ्या अर्थाने जर मी त्या परपुरुषाचं कांताभावाने स्मरण केलं असतं तर संतम समीपे रणमृती प्रदम, तर तो प्रसन्न झाला असता. वित्त प्रदम नित्य मिमम विहाय. मी आजपर्यंत केवळ या वित्त पैसा देणाऱ्या पुरुषाचा विचार केला, पण त्या खऱ्या अर्थाने मुक्तीचं सुख देणाऱ्या ईश्वराचा मी विचार केला नाही. म्हणून वैराग्य वृत्ती निर्माण झाली. आपल्याला भर्तृहरीने वैराग्य शतक लिहिलेलं दिसतं. ज्या वैराग्य शतकामध्ये त्यांनी या संपूर्ण, आता देह तर देहच आहे, त्याचा उपयोग साधन म्हणून करायचा आहे, पण परमार्थाचं साधन म्हणून तो केला पाहिजे, संसाराचं साधन म्हणून नाही. पण या ठिकाणी मग देहाबद्दलची जुगुप्सा, देहाबद्दलची आपल्या मनामध्ये किळस निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भर्तृहरीने आपल्या वैराग्य शतकामध्ये स्तनव मांस ग्रंथी कनक कलशा वित्युपमती मुखम श्लेष्मागारम तदपिच शशांकेन तुलित. या ठिकाणी मुख म्हणजे काय हो? अहो मुख म्हणजे काय, ज्याला आम्ही मुख कमल म्हणतो, उग रूपकाने म्हणतो, काव्यात्म भाषेने म्हणतो, पण मुखामध्ये काय? श्लेष्मागारम. अहो तिथे फक्त बेडकी आहेत, दुसरं काय? घाण थुंकी आहे, बेडकी आहेत. आणि स्तनव मांस ग्रंथी, स्तन म्हणजे फक्त मांस ग्रंथी आहेत. कनक कलशा वित्युपमतौ मुख श्लेष्मागारम तदपिच शशांकेन तुलित. आणि या मुखाला आपण शशांकाची तुलना, उपमा देतो. काय? चंद्रासारखं मुख आहे. अहो कशाचं चंद्रासारखं? मुख श्लेष्मागारम, ते श्लेष्म असणाऱ्या बेडक्यांचं तर आगार आहे. याप्रमाणे बेडके थुंकी याचं ठिकाण म्हणजे तोंड आहे. श्रवण मूत्र क्लिन्नम. या ठिकाणी करिवर गिरा स्पर्धी जघनम महो निंद्यम रूप कविजन विशेष. कविजनांनी त्याचे जे वर्णन केलंय ते चांगलं म्हणून केलंय, पण खरं तसं नाही. ते श्रवण मूत्र क्लिन्नम, सगळं शरीर अवघाणींनी भरलेलं आहे. विष्ठा आहे, मूत्र आहे, थुंकी आहे, बेडके आहेत, यांनी सगळं भरलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये काय अर्थ आहे? अहो म्हणून महो निंद्यम रूपम, ह्या रूपाला काहीच अर्थ नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत माणसाला मी 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 माणसाचा वाढतो, परंतु एकदा म्हातारपण आलं की मग कळते हे मुख काय. जेव्हा दात असतात तोपर्यंत मुखाची शोभा आहे, पण दात निघून गेले की मुख हास्य सुद्धा दंतविहीन चांगलं वाटत नाही. म्हणून या मुखाचं, या शरीराचं, या देहाचं काय महात्म्य आपण वर्णन करावं. म्हणून या ठिकाणी वैराग्य शतकामध्ये भर्तृहरींनी म्हटलंय. तसंच ती सुद्धा म्हणते अकामदम दुःख भयादिशोक मोहप्रदम तुच्छ महम भजे ज्ञा अहो मयात्मा परितापितो वृथा सांकेत्य वृत्त्याती बिगर्ह वार्तया. याप्रमाणे ती स्वतःला म्हणते की अरे आपण चूक केली, आपण या ठिकाणी केवळ आपल्या देहाचा विचार केला, पण हे देह म्हणजे काय? या केसाला आपण एवढे सगळे सुंदर अशा प्रकारच्या मालतीचे फुलं माळले, ते सुंदर अशा प्रकारचे गजरे घातले, पण हे केस कशाला आहेत? हे केस निरर्थक आहेत. अहो केस जर डोक्यावर नसतील तर माणसं, काही म्हणतो ना आपण, एका संस्कृत श्लोकामध्ये म्हटलंय की जर स्थानभ्रष्ट झाले तर जसं नख शोभा देत नाहीत, स्थानभ्रष्ट झाले तर जसे केस शोभा देत नाहीत, स्थानभ्रष्ट झाले की ते शोभा देत नाहीत. ते आपल्याला केस किती जरी चांगले असले तरी काढून टाकले की माणसं फेकून देतात, ते फक्त उकिरड्यावर टाकतात. नख किती चांगले असले, नखाला चंद्राची उपमा, चंद्राच्या कोरीची उपमा आपण देतो, पण हे नख काढून टाकले की त्याला अर्थ राहत नाही. तसं आपण जर स्थानभ्रष्ट झालो म्हणजे ईश्वर हे आपलं स्थान आहे, त्याच्यापासून जर आपण भ्रष्ट झालो तर आपण आपलं जीवन निरर्थक आहे. म्हणून या ठिकाणी एका कवीने असं म्हटलंय की का हो, या स्त्रीबद्दल आपण विचार करतो, या स्त्रीबद्दल आपण
चिंतन करतो ते म्हणतं, अरे खरं बाईच्या नादी लागणं या मर्दाचं काम नाही, असं एका कवितेत म्हटलंय. बाईच्या नादी लागणं मर्दाचं काम नाही. अरे बाई बाई म्हणजे काय? मूठभर केस आणि पाठीभर मांस. तर मूठभर केस आणि पाठीभर मांस या शब्दाचा अर्थ असा की देहाचा विचार आपण करतो, देहाच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून देह हा नश्वर आहे, तो नष्ट होणार आहे, तो आपल्याला अत्यंत किळसवान आहे. आणि म्हणून ते म्हणता या ठिकाणी ही पिंगला वेश्या म्हणते, स्थूणम त्वचा रोमनखै पिनद्धम, तोच अर्थ या ठिकाणी व्यक्त केलाय. यदस्थिती भीर निर्मितम वंशवंश्य. आपण या देहाचा विचार करतो, पण स्थूणम त्वचा रोमनखै पिनद्धम. काय देह म्हणजे काय हो? रोम आहे, केस आहेत, नख आहेत, त्वचा आहेत, मांस आहे, रुधिर आहे, मेद आहे, मज्जा आहे, थुंकी आहे, विष्ठा आहे, मूत्र आहे. याच्या पलीकडे काय आहे? देह म्हणजे काय हो? क्षरण नवद्वार मगार मे तद. नवद्वार, या नवद्वारवती असणारं हे देह, हा शरीर नवद्वाराने युक्त असल्यानं हे शरीर या सगळ्या घाम आहे, हे सगळं बाहेर पडतं. आणि म्हणून विणमूत्र पूर्ण मधुपैती कान्या. देहामध्ये मी रमले, या देहाचा मी विचार केला, या देहाला मी नटवलं, त्याला चंदन काय लावलं, त्याला उटणं काय लावलं, त्याला सुगंधी तेल काय लावलं, सुंदर अशा प्रकारच्या माळा काय घातल्या, अलंकार काय धारण केले, फुलं काय धारण केले, वेणी काय घातली, वस्त्र प्रावरण काय घेतले. पण हा देह मुळात मूत्र पूर्ण मधुपैती कान्या, हा केवळ विष्ठा मूत्र, त्याचप्रमाणे रक्त मांस मेद मज्जा यांनीच भरलेला हा देह आहे. विदेहानाम पुरे. आणि मग एकदम तिला वैराग्य प्राप्त झालं, तिच्या मनामध्ये परिवर्तन झालं. परिवर्तन, ती म्हणाली, अहो मी राहते कोणाच्या नगरीत? विदेहाच्या नगरीत राहते आणि देहाचा विचार करते. विदेहानाम पुरे ह्यस्मिन नहे नहमे कैव मूढधीही. माझ्यासारखी मूढ मीच, माझ्यासारखी मूर्ख मीच, की मी विदेहाच्या नगरीत राहून मला देहाचा विचार सुटला नाही. बस पुरे, आता देहाचा विचार नाही. आणि म्हणून एकदम ती शांत झाली. डोळे झाकले तिने. या अन्यमिच्छन्त्य सत्य स्मादात्म काममच्युतात. आणि त्या अच्युताचं स्मरण जर केलं असतं तर मी मुक्त झाले असते, असं म्हणून तिने एकदम शांत डोळे झाकले आणि एकदम भगवान स्वतः तिला प्रसन्न झाले. संतुष्टा श्रद्धदैत्यदा लाभेन जीविती विहरान्य मुनैवाह मात्मना रमणेन वै. याप्रमाणे मी संसार कूपात कशाला पडले, यातून मी बाहेर पडले असते. आत्मैव ह्यात्मनो गुप्ता निर्विद्यते यदा. आपणच आपले गुरु आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. आपण देहाचा विचार केला तर आपण आपले शत्रू आहेत, आपण ईश्वराचा विचार केला तर आपण आपले मित्र आहेत. याप्रमाणे अप्रमत्त इदम पश्येत ग्रस्तम कालाही ना जगत. याप्रमाणे आणि मग तिने जो विचार प्रगट केलाय तो या ठिकाणी ते सांगतात. कोणता? चित्वोपशममास्थाय, असा शांतपणाने विचार करून शय्यामुपवेशेषसा. ती आपल्या गादीवरती बसली आणि विचार करू लागली. आशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुष्वाप पिंगला. या ठिकाणी म्हणतात की हे यदूला म्हणतात की हे यदो, आशाही परमं दुःखम. तिने विचार केला की आशा म्हणजे अपेक्षा. माणसं अपेक्षेच्या मागे धावतात, माणसं आशेच्या मागे धावतात आणि धावत 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 त्यांच्या पदरी निराशा पडते. म्हणून आशा हे दुःखाचं खरं मूळ आहे, अपेक्षा हे दुःखाचं खरं मूळ आहे. आपण विनाकारण संसाराच्या आशा करतो, संसाराच्या आकांक्षा करतो, संसाराच्या अपेक्षा करतो, ज्या निरर्थक आहेत त्यांच्या आपण अपेक्षा करत जातो. आपण ज्याप्रमाणे एखाद्याला गार आहे आणि तो गार जरी असली तरी त्या गारेला जर त्यांनी, त्या गारगोटीला जर त्यांनी हिरा समजलं तर काय होईल हो? गारगोटीला हिरा समजणारा तो दुःखामध्येच जाईल, कारण गारगोट हिरा होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने सुख जर पाहिजे असेल तर ते सुखम इंद्रियकम राजन, इंद्रियाच्या पलीकडे आपल्याला अतिंद्रियाकडे गेलं पाहिजे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. म्हणून आशा हे दुःखाचं मूळ आहे. नैराश्य म्हणजे पेसिमिझम नाही, इंग्रजीतला पेसिमिझम शब्द नैराश्यासाठी वापरतात, त्या अर्थाने नाही. नैराश्य म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणे, निरपेक्षता. नैराश्य म्हणजे निरपेक्षता, आशा म्हणजे सापेक्षता आणि नैराश्य म्हणजे निरपेक्षता. आपण कोणाकडून काहीही अपेक्षा करू नये, खऱ्या अर्थाने सुख तिथंच प्राप्त होईल. म्हणून आशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुष्वाप पिंगला. याप्रमाणे ही पिंगला वेश्या हिनी पुरुष
या मनामधला काढून टाकला आणि भगवंताचं स्मरण केलं आणि ती मुक्त झाली. भगवान तिला प्रसन्न झाले. याप्रमाणे अवधूत म्हणतात, हे यदो, यानंतर तिच्याकडून मी हा गुण घेतला. कोणता? हा गुण घेतला की आशा माणसाने सोडून दिली पाहिजे. माणसाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याने अपेक्षा करता कामा नये, त्याने विनाकारण आकांक्षा करता कामा नये, त्याने विनाकारण एखाद्याच्या मागे धावता कामा नये. या धावत माधाव माधाव विनैव दैवम, माणसाच्या दैवात नसेल तर धावधाव करून काहीच मिळत नसतं. ते म्हणतात की माधाव माधाव विनैव दैवम, जो धावतो नुसताच त्याच्या जर नशिबातच नसेल तर काही मिळणार नाही. आणि म्हणून विनाकारण आपण भगवंताच्याच नादामध्ये तल्लीन जर झालं तर तोच सगळं काही देऊ शकतो. सगळं देण्याची क्षमता त्याच्याच जवळ आहे. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. अवधूत म्हणतात, हे राजा यदो, यानंतर मी आणखी एक गुरु केला, तो म्हणजे कुरर. कुरर म्हणजे एक पक्षी असतो. मी पाहिलं, आता काय सूक्ष्म अवलोकन आहे पहा. एका पक्षाकडे पाहत होतो आणि त्या पक्षाला बाकीचे लोक येऊन भांडू लागले. बाकीचे पक्षी आले आणि त्याला भांडू लागले. त्यांनी वर्णन केलंय की सामिषम कुररम जघनुर बलिनो ए निरामिषाः. कुररांनी एक आमिष म्हणजे मांसाचा तुकडा तोंडात घेतला होता. एकटाच होता तो आणि बाकीचे 50 पक्षी आले आणि त्याला भांडू लागले. त्याला चोची मारू लागले, त्याला टोचू लागले. तो बेजार झाला. म्हणले, का मला मारायला लागला? तो दुसरीकडे पळाला. तो दुसरीकडे पळाला की पक्षी त्याच्या मागे पळाले. आणि मग ह्या अवधूत म्हणतात, मी पाहत होतो, सूक्ष्म निरीक्षण आहे, पाहत होतो काय चाललंय. डोळे उघडून माणसाने पाहायला पाहिजे. जग माणसाने डोळे उघडून पहा. या ठिकाणी उघडे डोळे ठेवून जगाकडे पहा, निरीक्षण करा आणि त्यातून काहीतरी बोध घ्या. तात्पर्य काय? बोध घेणे. निरीक्षण करा. तुम्हाला कोणी शिकवणार नाही, कोणी सांगणार नाही, कोणी तुम्हाला कान गोष्ट सांगणार नाही. का? अहो, ती सांगण्याची गोष्ट नाहीच आहे. हे आपलं आपणच शिकत गेलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपले आपण शिकणे. सामिषम कुररम जघनुर, तो कुरर जो पक्षी आहे त्याने तोंडामध्ये एक मांसाचा तुकडा घेतला होता आणि तो जिथं जाईल तिथे हे पक्षी त्याला भांडत होते, चावत होते. तदामिषम परित्यज्य, आणि मग त्याने विचार केला, मला का भांडायला लागले ते? आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे मला भांडत नाही, मी त्यांचं काही या ठिकाणी वाकडं केलं नाही, माझ्याशी त्याचं काही भांडण नाहीये, मग का भांडू लागले? अरे या तुकड्यासाठी होय म्हणले, या मांसाच्या, त्या फेकून म्हणले मांसाचा तुकडा, बघू दुसरा अजून. त्यांनी मांसाचा तुकडा टाकला की सगळे पक्षी याला सोडून त्या मांसाच्या तुकड्याकडे पळाले. ते म्हणतात तदामिषम परित्यज्य सुगम समविंदत. आणि मग त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. मांसाचा तुकडा मी सोडला आणि त्यांच्यातच भांडण सुरू झालं. आणि कुरर म्हणतो, मी शांततेने बघत होतो यांचं काय भांडण चाललंय. मी मात्र आता सुखी झालो म्हणले. दुःख होतं कधी? जोपर्यंत मांसाचा तुकडा होता तोपर्यंत दुःख होतं. पण मांसाचा तुकडा टाकला की माझं दुःख निघून गेलं आणि मी मोठ्या आनंदात राहिलो. याप्रमाणे न ते न मे मानवस्तो न चिंता गेह पुत्रीणाम. आणि मग त्या कुरराकडून मी हे शिकलो. कोणतं? त्या कुरराने ज्याप्रमाणे मांसाचा तुकडा टाकला, फेकून दिला, म्हणजे मांसाच्या तुकड्यासाठी. आता या ठिकाणी मांसाचा तुकडा हे प्रतिकात्मक जरी आपण घेतलं तरी आपल्या लक्षात येईल की मांसाचा तुकडा म्हणजे काय हो? आमिष. कुठल्या तरी गोष्टीच्या मागं माणसं धावतात, एका छोट्या छोट्या गोष्टीच्या मागे धावतात आणि हे माझं आहे म्हणून शेवटी आपण जर मांसाचा तुकडा टाकला, फ्लेश अँड ब्लड या अर्थाने तो मांसाचा तुकडा शब्द आहे. सांसारिक सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सांसारिक प्रापंचिक गोष्टी म्हणजे मांसाचा तुकडाच आहे. तो जर फेकून दिला तर आपल्याला आपल्याकडचं दुःख निघून जातं. म्हणून तदामिषम परित्यज्य ससुखम समविंदत न मे मानावतो. आणि म्हणून त्याच्याकडून मी हा गुण घेतला. त्यांनी ज्याप्रमाणे मांसाचा तुकडा टाकला तसा माणसाने स्वार्थाचा जर तुकडा फेकून दिला, स्वार्थापुरतं लोक जवळ येतात, स्वार्थासाठी लोक भांडतात, त्यांचा काहीतरी स्वार्थ त्यात गुंतलेला असतो म्हणून भांडाभांडी करतात. त्यापेक्षा ते सोडूनच द्या ज्यासाठी भांडण आहे, असा जर विचार केला तर आपण सुखी राहू. याप्रमाणे आत्मक्रीडा आत्मरतीर विचारामिह बालवत. आणि म्हणून मी त्याच्याकडून हा गुण घेतला. नंतर बाबे वचिंत या मुक्त. त्यानंतर ते म्हणतात मी एका कुमारीकडून सुद्धा गुण घेतला. कुमारी? हो म्हणले, कुमारीकडं मी एकदा काय भिक्षा मागत भिक्षा मागायची म्हणजे समाजाचं निरीक्षण करायचं असतं, समाजाचं परीक्षण करायचं असतं. भिक्षा म्हणजे काय? भीक नाही. म्हणून भिक्षा आणि भीक, काही लोक म्हणतात का हो म्हणले भिक्षा आणि भीक सारखीच नाही. भीक शब्दामध्ये आणि भिक्षा शब्दामध्ये फरक आहे.
तो नुसत्या शब्दाचा फरक नाहीये, तो अर्थाचाही फरक आहे आणि संस्कृतीचाही फरक आहे. क्षचं नुसतं क नाही झालं तिथं. काही काही लोक म्हणतात क्षचं क झालं, कारण क्ष शब्द कसा तयार झाला, क अधिक श, मग त्यातला शकार जो आहे म्हणजे महाप्राण तो निघून गेला आणि फक्त भिक शिल्लक राहिलं. नाही, हा तशी व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार केला तर भिक्षेपासून भीक शब्द तयार झाला, पण तो नुसता तयार नाही झाला, त्याचा अर्थातही बदल झालाय. त्यामध्ये अर्थामध्ये जी तुच्छता आहे, भिकामध्ये, भीक शब्दामध्ये तुच्छता आहे. अर्थ हा या ठिकाणी अर्थ तुच्छ बनतो किंवा अर्थाचं स्खलन होतं. पण भिक्षा शब्दामध्ये अर्थ हा तिरस्कारित होत नाही, अर्थाचं त्या ठिकाणी संपन्नता प्राप्त होते, अर्थाला मोठेपणा म्हणजे थोरवी प्राप्त होते. म्हणून भिक्षा आणि भीक याच्यात फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वृत्तीतही फरक आहे. भीक ही पोटासाठी मागितली जाते आणि भिक्षा ही समाज परीक्षणासाठी मागितली जाते, पोटासाठी नाही. तसं असतं तर 5 घरी फक्त भिक्षा मागायला सांगितलं नसतं आणि वेगवेगळ्या गावी जाऊन भिक्षा मागायला सांगितलं नसतं, वेगवेगळ्या लोकांच्याकडे जाऊन भिक्षा मागायला सांगितलं नसतं आणि भिक्षाहारी निराहारी म्हटलं नसतं, कारण त्याच्या मागे एक उद्देश वेगळा आहे, एक व्यापक उद्देश भिक्षा शब्दामागे आहे. म्हणून भिक्षा म्हणजे समाज निरीक्षण. म्हणून ही भिक्षा नाही, ही भीक नाहीये, ही भिक्षा. रामदास स्वामींनी जो भिक्षेचा संकल्प या ठिकाणी सोडला, भिक्षा मागितली पाहिजे भिक्षा. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. त्या ठिकाणी त्या निमित्ताने समाज परीक्षण होतं, कुठे कुठे काय काय चाललंय ते कळतं. रामदास स्वामींना काय घरी बसून कळालं का डोंगरावर बसून कळालं काय काय चाललंय? अहो, त्या ठिकाणी रामदास स्वामींनी जे दासबोधामध्ये वर्णन केलंय की ज्या वेळेला भांडण झालं, त्या भांडणामध्ये काय झालं म्हणले त्याने वर्णन केलंय, आपण ते वाचून पहा, आपल्याला कळेल. ज्या वेळेला भरपूर मुलं निर्माण झाले, मुलं बाळ खूप झाले, रामदास स्वामी म्हणतात की लेकुरे उदंड झाली तव ते लक्ष्मी निघून गेली. मुलं बाळ भरपूर झाले की लक्ष्मी निघून जाते, कारण त्यांच्याच भरणपोषणात वेळ जातो, त्यांच्या भरणपोषणालाच पैसा लागतो. त्यामुळं मुलं मर्यादित असावेत ही त्याही काळात त्यांची सूचना होती. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की एकदा रामदास स्वामी गेले, त्यावेळेला ते म्हणतात की परचक्र आलं. परचक्र आल्यानंतर घरातल्या स्त्रीला ओढून नेलं, पळून नेलं आणि किती एक त्या गुजरिणी भ्रष्ट विल्या, किती एक त्या ब्राह्मणी फाक विल्या. अनेक ठिकाणी त्या गुजरिणी, ब्राह्मणी, इतर स्त्रिया यांना पळून नेलं. आणि या वेळेला पळून का नेऊ शकले म्हणले, त्याचं कारण असं की आमच्यामध्ये एकी नव्हती, संघर्ष करण्याची क्षमता नव्हती. आणि म्हणून त्यांनी पाहिलं की काय झालं म्हणले, बाप लेकाचे भांडण झाले. ज्या घरी हे रामदास स्वामी भिक्षेला गेले तिथे भांडण चाललं होतं. म्हणले कोणाचं भांडण चाललं होतं, तर बापाचं आणि मुलाचं भांडण चाललं होतं. पहा, 17व्या-16व्या शतकामध्ये बाप आणि मुलगा. अहो काय होईल हो बापाचं मुलाचं भांडण झाल्यावर? अहो बाप 70 वर्षाचा, मुलगा तरुण, जिंकणार कोण? अहो मुलगाच, कारण बापामध्ये शक्तीच राहिली नाही. ते म्हणतात बाप लेकाचे भांडण झाले आणि लेकी बापास मारिले. आणि मग रामदास स्वामी विचार करतात, ते म्हणतात अहो तुम्ही आपसात भांडण्यापेक्षा या परचक्रावरती तुटून पडा ना, एक व्हा आणि घरातल्या स्त्रियांना लुटू देऊ नका. घरातली स्त्री का लुटली गेली? कारण तुम्ही एक नाही, तुम्ही एकमेकामध्ये भांडता. तुमचं भांडण, तुमची शक्ती ही दुसऱ्यासाठी वापरा. आणि म्हणून रामदास स्वामींनी त्या काळामध्ये या मारुतीची उपासना, बलोपासना सुरू केली, सर्व लोकांना एक केलं आणि याप्रमाणे एक समाज ऐक्य ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. असो, सांगायचं तात्पर्य असं की रामदास स्वामी भिक्षेला जात होते म्हणजे समाज निरीक्षणासाठी जात होते, समाजात काय चाललंय ते पाहत होते. या ठिकाणी मी देखील असाच भिक्षेला गेलो म्हणले, तिथे गेलो, ओम भवते भिक्षां देही म्हणून म्हटलो. आणि भिक्षेकरांनी जास्त वेळ थांबायचं नसतं, केवळ गोदोहन मात्र, केवळ काही मिनिटं, 6 मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यांनी, तेवढा वेळ थांबावा आणि निघून जावं. भिक्षा नाही मिळाली तरी चालतं. त्याप्रमाणे मी थोडं थांबलो आणि जायला निघालो, एवढ्यात ती कुमारी समोर धावत आली. म्हणजे महाराज थोडं थांबा, मी तुम्हाला भिक्षा घालते, थांबा. म्हणजे काय चाललंय, काय करायली? काही नाही म्हणे, मी साळी कांडायली. ठीक आहे म्हणे, कांडा तुम्ही साळी. ती साळी कांडत होती आणि मग साळी कांडत असताना तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या, कोपरापर्यंत बांगड्या, काचेच्या बांगड्या त्या काळातल्या, कोपरापर्यंत घातलेल्या. आणि ती जेव्हा साळी कांडत होती तेव्हा खळ 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 आवाज येत होता. मी त्या ठिकाणी थांबलो म्हणले, ती थांबा म्हणली, मी थांबलो.
आणि ती एक 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 बांगडी काढू लागली. तिने आधी 5 बांगड्या काढल्या, इकडल्या 5 काढल्या, तिकडल्या काढल्या, तरी पुन्हा आवाज येऊ लागला. मग 2-2 बांगड्या ठेवल्या तरी आवाज येऊ लागला. मग एक एक बांगडी ठेवली, मग मात्र आवाज येईना. मी तिला म्हणलं, का ग एवढी काय गडबड आहे? ती म्हणली, हो हळूच हळूच बोला म्हणले, मला पाहण्यासाठी पाहुणे आलेत. असं आहे का म्हणे, आणि माझे आईवडील बाहेर गेले, पाहुणे आलेत. मग हे कशामुळं काढलं म्हणले, तू बांगड्या का काढल्यास? ते म्हणे, अहो मी ही साडी काढायला लागले आणि याचा आवाज होऊ लागला, आणि त्याचा जर आवाज झाला या बांगड्यांचा तर पाहुणे काय म्हणतील? पाहुणे ताबडतोब माझी परीक्षा करतील. म्हणले ही मुलगी धाट आहे. धाट म्हणजे तिला पाहुणे कळत नाहीत, रावळे करत नाहीत, तिला संस्कृती नाही, तिला नम्रता नाही, ती धाट आहे. धाट म्हणजे तिच्यामध्ये एक प्रकारची नम्रता नाही असं त्यांना वाटेल, आणि म्हणून मी हे बांगड्या काढल्या, एक 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 काढल्या. आता मात्र एक एक बांगड्या ठेवल्या, आता मात्र वाजत नाहीत. त्यांनी वर्णन केलं की वासे बहुनाम कलो भवेत वार्ता वयोरपी. भरपूर बांगड्या असल्या म्हणजे आवाज होतो, आणि मी त्याच्यातून शिकलो. मग तिने मला भिक्षा वाढली आणि मी गेलो. तिच्याकडून मी काय शिकलो? त्यांनी सांगितलं, अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिंदम. तिच्याकडून मला शिकायला मिळालं. म्हणजे त्यात कोणतं? की जेव्हा माणसं अनेक असतात तेव्हा भांडणं होतात. फार लोक एकत्र झाली की भांडण होतात. वासे बहुनाम कलह. एकत्र आपण आजही म्हणतो ना, अहो एकत्र नका जमू जास्त, का गर्दी केली की कोरोना होईल, म्हणून गर्दी टाळा, म्हणजे एकेकाने फिरा. वासे बहुनाम कलह भवेत वार्ता वयोरपी. याप्रमाणे ते म्हणतात, मी तिच्याकडून हे शिकलो की माणसं एकत्र आली, जास्त गर्दी झाली म्हणजे भांडण होतं, आणि मग 2 असले तरी भांडण होतात. त्यामुळं माणसाने एक राहावं, एकटं राहावं. केवळ एको योगी द्विरध्यायी. जुन्या विवरणामध्ये असं म्हटलंय की प्रत्येकाचे एक एक आकडे ठरलेले आहेत. योगी एकच पाहिजे, 2 योगी चालत नाहीत, कारण योग्याला जर त्याची योग साधना करायची झाली तर तो एकटाच पाहिजे. म्हणून एको योगी. अध्यायी म्हणजे शिकणारे 2 जण पाहिजेत, म्हणजे स्पर्धा निर्माण होते. म्हणून द्विरध्यायी. जर गाणं शिकायचंय, मी एकट्यानेच गाणं शिकायला लागलो म्हणले, नाही एकट्याने नाही जमत. का हो? मग तुम्ही गाणं एकीकडे म्हणताल आणि ताल दुसरीकडेच जाईल. मग स्वर धरणारा पाहिजे, ताल धरणारा पाहिजे, आणि गाणं म्हणणारा पाहिजे, म्हणजे त्रिभीर गीता. गीत म्हणजे गाणं शिकायचं असेल तर 3 जण पाहिजेत, तबला, पेटी आणि गाणारा. आणि चतुष्पथा. जर बाहेर कुठल्या ठिकाणी निघायचं झालं तर 4 जण पाहिजेत, कारण रस्ते 4 आहेत, दिशा 4 आहेत. त्यामुळे 4 दिशेला जाऊन आपण कुठल्या दिशेला जावं याचा विचार करता येतो. म्हणून चतुष्पथा. म्हणून चतुष्पथीचे गणेश माऊलींनी वर्णन केलं. असो एक एव चरित तस्मात् कुमार्या इव कंकणा. आणि मग मी योगी आहे, ज्याला ज्ञान मिळवायचंय, जो योगी आहे, ज्याला केवळ एकटं राहायचंय, कोणाशी संपर्क नकोय, त्याने एकटं राहावं. आणि वैराग्याभ्यास योगेनं, ज्याला वैराग्य प्राप्त करायचंय, ज्याला केवळ अभ्यास योग करायचा आहे, त्याने एकटं राहावं. जितासना. मगच तो आपल्या सगळ्या प्रकारच्या इच्छेवर नियंत्रण मिळू शकतो. यस्मिन मनोलब्ध पदम यदेत ठनैश्च निर्मुंचती कर्म रेणून. याप्रमाणे अलक्षमाण. यातून मी हे शिकलो. म्हणजे कुमारीकडून मी हा गुण घेतला. तिने एक एक बांगड्या काढल्या आणि एकच शिल्लक राहिल्यावर आवाज झाला नाही. यातून मी ठरवलं की आपण सुद्धा एकटं राहावं, म्हणजे भांडण संघर्ष होणार नाही. याप्रमाणे मी सर्पाकडून देखील गुण घेतला. सर्पा परिकृतम वेश्म प्रविश्य सुखमे धते. काय गुण घेतला म्हणजे, अहो मुंग्यांनी वारूळ तयार केलेलं असतं. मुंग्या कष्ट करून वारूळ तयार करतात, आणि आपण म्हणतो ना, आयत्या बिळात नागोबा. मुंग्या एवढ्या कष्ट करतात, वारूळ तयार करतात, आणि नागोबा येतो त्याच्यात जाऊन बसतो. हे मी पाहिलं म्हणले. आणि म्हणून आयत्या बिळात नागोबा हा जसा असतो तसा माणसाने विनाकारण कोणासाठीही, आपल्या स्वतःसाठी घरं दारं यांच्या गोष्टी करू नयेत. ज्याला खऱ्या अर्थाने योग्याचं जीवन जगायचे, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या घरादाराचा विचार करू नये. अशाश्वत संग्रह कोण करी धर सोपे माड्या. विबरी वस्ती बरी. संवृत्य काल कलया कल्पांत इदम ईश्वरा. एको नारायणो देव पूर्वसृष्टुम स्वमायया. याप्रमाणे मी हा एक गुण घेतला. त्याप्रमाणे मी दुसरा एक गुण घेतला, तो म्हणजे कीट पेशस्कृतम ध्यायन कुड्याम तेन प्रवेशिता.
मी आणखी एक गुण घेतला तो कीटाचा. एक कीटक असतो, हा कीटक एक किडा. स्नेहात द्वेषात भयात बापी यात येतात स्वरूपताम. ज्याला एक आळी असते, ही आळी काय करते, एक आळी किडा घेऊन येतो आणि त्या आळीला तो सारखा टोचत असतो. त्याला आपण भिंगुरटी म्हणतो किंवा कुंभारीण म्हणतो. ही कुंभारीण एका आळीला घेऊन येते आणि तिला आपल्या त्याच्यामध्ये ठेवल्याबरोबर सारखी टोचित राहते. ती बाहेर जाते, पुन्हा परत येते, पुन्हा बाहेर जाते, पुन्हा परत येते. ती बाहेर गेली आणि परत आली की ही घाबरते. तिला वाटतं आता आपल्याला टोचा मिळेल. त्याप्रमाणे आळी सारखी घाबरते, सारखी तिला दहशत बसते. दहशतवाद सुद्धा वाईट आहे, त्यामुळं तिला दहशत बसते. त्या आळीत त्या भिंगुरटी येईल, कुंभारीण येईल याची तिला भीती वाटत राहते. आणि जशी जशी त्या ठिकाणी तिला त्याची भीती वाटत राहते तशी तशी तिच्याशी ती एकरूप होत राहते. आणि ते म्हणतात एक दिवस असा होतो की स्नेहात भयात बापी या तिचा तत्स्वरूपताम. एक क्षण असा येतो या वेळेला ती आळीच, तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगात हे उदाहरण दिलेलं आहे. तुका म्हणे आळी जेवी नव्हेची वेगळी. नंतर ती आळी राहतच नाही, तिलाही पंख फुटतात आणि तीच भिंगुरटी होते आणि ती उडून जाते, ती दुसऱ्या आळीला घेऊन येते. याप्रमाणे ही आळीच भिंगुरटी होते. ती भिंगुरटी का झाली तर तिला भिंगुरटीचं स्मरण सारखं होतं, तिला भिंगुरटीचीच भीती सारखी होती. भयाने ती भिंगुरटी रूप झाली. सांगायचं तात्पर्य असं की ईश्वर रूपता कशी प्राप्त होते, स्नेहाने प्राप्त होते, द्वेषाने प्राप्त होते आणि भयाने सुद्धा प्राप्त होते. म्हणून यथोर्ण नाभी हृदया दूर्ण संतोत्य वक्त्रतः. भगवान स्वतः ऊर्ण नाभीप्रमाणे, ऊर्ण नाभी म्हणजे हा पोष्टी, ज्याप्रमाणे आपल्या पोटामधून हे धागा बाहेर काढतो, लाळ बाहेर काढतो, त्यावर खेळतो आणि पुन्हा ती लाळ आपल्या स्वतःमध्ये घेतो, त्याप्रमाणे तो बाहेर काढतो ती लाळ, त्याच्यावर खेळतो आणि पुन्हा आपल्या पोटात ठेवतो. त्याप्रमाणे ईश्वर स्वतःच्या मायेने विश्व निर्माण करतो, विश्वाचं परिपालन करतो आणि विश्वाचा संहार करतो. त्याप्रमाणे यथोर्ण नाभी हृदया दूर्ण संतत्य वक्त्रतः. आणि म्हणून आपण जर ईश्वराशी तद्रूपता प्राप्त करायची झाली तर आपल्याला स्नेहाने प्रेम करा. प्रेमाने सुद्धा तद्रूपता प्राप्त होते. ज्याप्रमाणे गोपी प्रेमाने मुक्त झाल्या, गोपी आणि गायी प्रेमाने मुक्त झाल्या, यशोदा प्रेमाने मुक्त झाली आणि सर्व प्रकारच्या प्रेमाने भक्त मुक्त झाले. तसंच द्वेषाने हा शिशुपाल मुक्त झाला, द्वेष करून चैद्य मुक्त झाला आणि भयाने कंस मुक्त झाला. म्हणून स्नेहात द्वेषात भयात बापी याते तत्स्वरूपताम. त्याला ते स्वरूप प्राप्त होतं. आणि म्हणून या ठिकाणी ह्या अळीचं उदाहरण दिलेलं आहे. कीट पेशस्कृतम ध्यायन कुड्याम तेन प्रवेशिता याते तत्सात्मतामराजन पूर्व रूपमसंत्यजन. पूर्व आळीचं रूप ती सोडून देते आणि तिला भिंगुरटीचं रूप प्राप्त होतं. म्हणजे ही देखील सूक्ष्म निरीक्षणाची क्षमता आहे. ही सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी हे सिद्ध केलंय. म्हणजे हा सिद्धांत मांडण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. एवं गुरुभ्य येतेभ्य, हे देखील माझे गुरुच आहेत. कारण आपण जर ईश्वराशी तादात्म्य पावलो तर आपल्याला ईश्वराचं स्वरूप कसं प्राप्त होतं हे मी यातून शिकलो. म्हणून त्या आळीच्या उदाहरणातून किंवा या भिंगुरटीच्या उदाहरणातून मी ते शिकलो. देहो गुरुर्मम विरक्त विवेक हेतू. आणि या देहाचं महत्त्व काय हे त्यांनी वर्णन केलंय. हा देह नश्वर आहे, हा पराधीन आहे. देह हा साधन आहे, पैसा हे साधन आहे. परंतु आजकाल आपण पैशालाच साध्य मानतो. वास्तविक पैसा हे साधन आहे, पैसा साध्य नाहीये. देह हे साधन आहे, देह साध्य नाहीये. आपण तो उसना आणलाय, तो शाश्वत नाही. तो पंचमहाभूताकडून आपण उसना घेतलाय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्याकडून आपण एक एक गोष्टी घेतल्यात आणि नंतर त्या माझ्याच म्हणून आपण त्यावर शिक्कामोर्तब केलाय. पंचमहाभूत म्हणतात अरे तुझं नाही, माझ्याकडून उसनं घेतलंय, मला परत दे. पण आपण काही परत द्यायला तयार होत नाहीत, मृत्यूला सामोरं जायला तयार होत नाहीत. कारण हे परत देणं म्हणजे मृत्यू. या ठिकाणी पाण्याचा अंश पाण्याला, पृथ्वीचा अंश पृथ्वीला, अग्नीचा अंश अग्नीला, वायूचा वायूकडे आणि आकाशाचा आकाशाकडे दिलं म्हणजे ज्याचे तारा आपण देऊन टाकायचं. काय करायचं आपल्या जवळ ठेवून. परंतु आपण घेतो आणि उसणं घेऊन त्याला परत न देण्याची आपली वृत्ती कायम राहते. ते म्हणतात याप्रमाणे धन्य धन्य हा नरदेह, याची अपूर्वता पहा हो. जो जो कीजे परमार्थला हो तो पावे सिद्धी ते. हा देह चांगला आहे,
देह आपल्याला परिपूर्ण भगवंतांनी दिलेला आहे, परंतु तो साधन म्हणून वापरा. आपण तो साध्य म्हणून त्याच्याकडे पाहतो, ही भूमिका चुकीची आहे. म्हणून चंदनाचं हे लाकूड आहे ते आपण केवळ जाळण्यासाठी त्याचा उपयोग करू नये, त्याचा उपयोग अत्तरासाठी करावा. म्हणून मनुष्य देह म्हणजे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय असा जर या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला तर हा मनुष्य देह हाच कल्पवृक्ष आहे. काही काही लोक म्हणतात, का हो म्हणले, जुन्या काळामध्ये लोकांच्या जवळ चिंतामणी असायचा. चिंतामणी म्हणजे जे मनात इच्छेल ते परिपूर्ण होईल, त्याला म्हणतात चिंतामणी. किंवा आपण ज्याप्रमाणे एखाद्या चेतना चिंतामणीचे गाव माऊलींनी वर्णन केलंय ना, चेतना चिंतामणीचे गाव. अहो, चेतना आपली जी आहे तीच चिंतामणी आहे. चेतना म्हणजे चैतन्य, आपल्यामध्ये असलेलं चैतन्य हेच चिंतामणी आहे. परंतु आपण या चिंतामणीकडे पाठ फिरवतो आणि काच मण्याच्या मागे लागतो. आपण चैतन्याकडे पाठ फिरवतो आणि जडाच्या मागे लागतो. आपण नश्वराच्या मागे लागतो आणि शाश्वताकडे पाठ फिरवतो. ते म्हणतात, अहो, हा चैतन्य रूप असलेला देह हा खऱ्या अर्थाने चिंतामणी आहे. आपण जो चिंतामण्याचा उल्लेख या ठिकाणी करतो, कल्पवृक्ष म्हणून ज्याला आम्ही म्हणतो, तो कल्पवृक्ष म्हणजे काय? अहो, कल्पवृक्ष म्हणजे बाहेर कुठेच नाहीये, आपला देह हाच कल्पवृक्ष आहे. का तर धन्य धन्य हा नरदेहो, याची अपूर्वता पहा. जो जो कीजे परमार्थ दाहो, तो तो पावे सिद्धी ते. जे जे आपण करावं ते ते सिद्धीला प्राप्त होतं, कारण बुद्धिमत्ता आपल्याजवळ आहे. बाकीच्या नरदेही केवळ गती आहे, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. पशुला ते ज्ञान नाही, पशुला ती जाणीव नाही, पशुला ती बुद्धी नाही, पशुला सारासार विवेक नाही. त्यांना फक्त आहार निद्राम भय मैथुनंच सामान्य मिळतात पशुभीर नराणा. केवळ आहार निद्रा भय एवढ्याच गोष्टी, शारीरिक केवळ सुख त्यांच्या समोर असतात, पण त्यांच्या समोर बौद्धिक आणि मानसिक आणि आत्मिक सुखाचा विचार नसतो. तो आपण मानवी देहात करू शकतो. म्हणून आपण मानवी देहाचं कल्याण केलं पाहिजे असं ते म्हणतात. हाच कल्पवृक्ष आहे असं ते म्हणतात. इच्छेनुसार हा फळ देणार आहे. सदिच्छा करा, जशी इच्छा कराल तसं फळ तुम्हाला प्राप्त होईल. ते म्हणतात ना, आपण मोक्ष मुक्तीची इच्छा केली तर मोक्ष मुक्ती प्राप्त होईल. आपण जी इच्छा करावी ती प्राप्त होत असते. आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये आपण नेहमी शुभ बोलावं, आपण नेहमी चांगलं म्हणावं. आपण सुमंगल सूक्त म्हणतो ना, कोणतं या कनिकर जनुषम प्रभुर्वाण, या ठिकाणी आपण सुमंगलस्य शकुने भावित्वा मा वित्वा विदथा असं म्हणतो. का बरं? तर या घरामध्ये सुमंगलता निर्माण व्हावी, या घरामध्ये सौमंगल्य नांदावं, या घरामध्ये सर्वत्र उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळीकडून आम्हाला सुख आणि समाधान प्राप्त व्हावं असं म्हणत राहायला पाहिजे. याला म्हणतात शुभसूचकता. याला म्हणतात आपण प्रत्येक कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपण अशा पद्धतीने मंगलाचरण करतो किंवा मंगल गोष्टीचं पूजन करतो. स्वस्ती पुण्या हा वाचन करतो. ही स्वस्ती यम पुण्यम स्वयं, या ठिकाणी स्वस्ती पुण्याहा ओम पुण्याहा असं का म्हणतात? तर ओम पुण्याहा म्हणजे स्वस्ती पुण्य हा वाचन यासाठी करायचं की ज्यामुळं घरामध्ये स्वस्ती म्हणजे सुख नांदेल, आनंद नांदेल, समाधान नांदेल. पण जर घरामध्ये सारखा आपण शिव्या शाप त्याचप्रमाणे काहीतरी वाईट बोलणं जर करत राहिलो तर वास्तू म्हणते तथास्तु, वास्तू म्हणजे बस तसंच होईल असं वास्तू म्हणत असते म्हणे. तेव्हा वास्तू पुरुष हा तथास्तु म्हणतो. म्हणून तुम्ही केवळ आपण तन्मे मन शिवसंकल्प मस्तू, त्या आपल्या मनामध्ये शिवसंकल्प असावा. वेदामध्ये म्हटलंय तन्मे मना शिवसंकल्प मस्तू, मनाने शिवसंकल्प करावा. मनाने शिव म्हणजे कल्याणकारक अशा प्रकारचे उच्चार करावेत. कारण हा देह कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाकडे तुम्ही जे मागाल ते प्राप्त होईल. एक जण ग्रहस्थ मुलगा बसला होता. कल्पवृक्षाचे तळवटी झोळीया देत असे गाठी. माऊलींनी वर्णन केले की एका कल्पवृक्षाच्या झाडाखाली एक माधुकरी मागणारा मुलगा बसला दुपारच्या वेळेला 12-1 वाजता आणि आपल्या झोळीया देत असे गाठी. त्याची झोळी फाटली होती आणि गाठी देत बसला. म्हटलं काय करावं, आपल्याला भिक्षेला जायचंय पण झोळीच धड नाहीये, जे घ्यावं ते खालीच पडतंय. मग गाठी देत बसला. एक ग्रहस्थ रस्त्याने चालला होता. तो म्हणला, का रे पोरा काय करायला?
म्हणले काही नाही, झोळी फाटली आहे म्हणले माझी, आणि जुनी झाली आहे, जुनकट झाली आहे, फाटली आहे, नवीन झोळी घ्यायला पैसे नाहीत. त्याला गाठी देत बसलो म्हणला. तो म्हणला, अरे मूर्खेस म्हणले तू, या झोळीला काय गाठी देतोस, मग काय करू म्हणला. अरे तू कोणत्या झाडाखाली बसलास बघ. कोणत्या झाडाखाली? अरे झाडासारखं झाड आहे. अरे हा कल्पवृक्ष आहे, तू जे म्हणे ते प्राप्त होईल. असं आहे का म्हणला. असं म्हणल्याबरोबर त्याला मोठा आश्चर्य वाटला, आनंदही वाटला. काय म्हणत ते, हो हो, आणि तो पानथस्त गेला निघून. तो म्हणला, असं म्हणतोय तर म्हणून तरी बघू. मग अहो मला चांदीचं ताट आणा. असं म्हणल्यावर चांदीचं ताट आलं. पंचपक्वान्नाचं जेवण द्या, आज पाडवाच आहे. पंचपक्वान्नाचं जेवण समोर आलं. चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, पंचपक्वान्नाचं जेवण, सुग्रास अशा प्रकारचं. त्याचप्रमाणे आसवं आले. आणि अहो दास दासी हे सगळे निर्माण व्हावेत, माझ्या सेवेमध्ये राहावेत. सगळ्या आल्या भरा भरा भरा, दास आले दासी आले याच्या सेवेमध्ये. त्याला सुंदर अशा प्रकारचं पाणी आणून दिलं. आणि तो म्हणला, चकित झाला. अहो म्हणले, कुठून आलं, भूत आहे का काय म्हणले इथं. आणि एकदम भूत समोर आलं. अरे ते मला खाईल काय, बस खाऊन टाकलं म्हणले. तुम्ही भूताची अपेक्षा केली की भूत आलं, चांगल्याची अपेक्षा केलं तर चांगलं येईल. म्हणून आपण सद्विचार मनामध्ये ठेवावेत. विवेकानंदांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय की जो जसा विचार करतो तो तसा बनतो, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. जो जसा विचार करतो, तुम्ही जसा मनात विचार कराल तसे तुम्ही व्हाल. या ठिकाणी दुसरा कोणी त्याला जबाबदार नाही. मी असा का झालो, मी असा का झालो, मैं ऐसा क्यों हूं. अरे तू तसा विचार करायला म्हणून तसा झाला. तू जर चांगला विचार केला तर चांगला होशील. म्हणून आपण आपल्या विचारावर नियंत्रण ठेवावं. म्हणून ते म्हणतात की हा कल्पवृक्ष आहे, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. सदिच्छा करा. या ठिकाणी सदिच्छा, चांगली इच्छा, शुभेच्छा. आपण सणावाराच्या निमित्ताने, पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा का देतो. अहो देतो म्हणजे आपल्यालाही ते मिळत असतात, म्हणून आपण देतो आणि घेतो, दोन्ही करतो. म्हणून आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या पाहिजेत. केवळ तोंडापुरत्या नाही, शब्दापुरत्या नाही, उपचारापुरत्या नाही. आजकाल सगळं उपचारापुरतं चाललंय, तेव्हा उपचारापुरत्या नाही, मनःपूर्वकता त्यामध्ये असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मोक्ष मुक्तीची इच्छा आपण जर केली तर तीही आपल्याला प्राप्त होईल. याप्रमाणे क्षुल्लक सुखासाठी आपलं हे आयुष्य या ठिकाणी वाया घालण्यात काही कारण नाही. याप्रमाणे अनेक पशुपक्षी कीटक योनीतून आपण फिरत असतो आणि आज या 84 लक्ष योनीतून फिरत फिरत मानव जन्म आपल्याला प्राप्त झालाय, लाभलाय. तेव्हा या वेळेला ब्रह्म जिज्ञासा आपण केली पाहिजे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो धर्म जिज्ञासा. म्हणून या ठिकाणी ब्रह्म जिज्ञासा हाच आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं ध्येय असलं पाहिजे. या दृष्टीने आता या नराचा नारायण कसा होऊ शकतो, तो कसा होईल. आणि या ठिकाणी अवधूत या यदुराजाला तत्वज्ञान सांगितल्यानंतर पुढे श्रीकृष्ण उद्धवाला जे तत्वज्ञान सांगतील त्या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करू. उद्याची वेळ उद्यापुरती 11 ते 12 एवढी राहील. उद्याची वेळ 11 ते 12 ही राहील. म्हणजे सर्व सकाळचे कार्यक्रम पूर्ण होऊन आपण 11 ते 12 या वेळेला या पुराण श्रवणासाठी उपस्थित राहावं ही विनंती. पुन्हा एकदा पुनश्च सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.